देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आगामी विधानसभा चुनाव 2024 की तैयारियां जोर पकड़ चुकी हैं और भंडारा जिले के साकोली विधानसभा क्षेत्र से भारतीय जनता पार्टी के एक पुराने समाज सेवी और शिक्षा के क्षेत्र में अहम योगदान देने वाले डॉक्टर सोमदत्त करंजेकर इस बार सीधी टक्कर में मैदान में उतरने की इच्छा जता रहे हैं। वे वर्तमान विधायक नाना पटोले, जो कांग्रेस से साकोली का प्रतिनिधित्व करते हैं, को चुनौती देने के लिए तैयार हैं। डॉक्टर करंजेकर का कहना है कि नाना पटोले ने इस क्षेत्र में कोई ठोस विकास कार्य नहीं किया है। उनका आरोप है कि पटोले सिर्फ किसानों के नाम पर राजनीति करते हैं और बार बार पार्टी बदलने के अलावा कुछ नहीं किया है। साकोली में बेरोजगारी की समस्या बढ़ती जा रही है, किसान आत्महत्या कर रहे हैं और महिलाओं के लिए किसी भी प्रकार के सशक्तिकरण की दिशा में काम नहीं हुआ है। डॉक्टर करंजेकर ने साकोली की जनता से अपील की है कि इस बार वे एक नए चेहरे को मौका दें, जो क्षेत्र में वास्तविक विकास लाएगा और साकोली को एक आदर्श और विकसित क्षेत्र के रूप में परिवर्तित करेगा। आइए सुनते हैं डॉक्टर सोमदत्त करंजेकर का संदेश। हो, हे खरं आहे तुमचं की साकोलीमधून सध्या नानाभाऊ पटोले नेतृत्व करीत आहेत आणि ही हाय प्रोफाईल सीट आहे असं तुमचं म्हणणं खरं आहे। आमचे काकाजी आहेत, वैयक्तिकरित्या त्यांचा फार सन्मान आहे आम्हाला, परंतु साकोली विधानसभेचा आणि एकंदरीत भंडारा जिल्ह्याचा जसा पाहिजे तसा विकास इतके वर्ष नाही झाला नाही। आधी काँग्रेसमध्ये, त्यानंतर भारतीय जनता पक्षात आणि नंतर आता परत काँग्रेसमध्ये लोकांनी सन्मान्य नानाभाऊंना वारंवार संधी दिली, आमदार, खासदार आणि त्याच्याही वरच्या पदांवरती नानाभाऊ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहिले आहेत, परंतु कोणतेही मोठे प्रोजेक्ट्स इथे येऊ शकले नाहीत। एका प्रकारची लाचारी या क्षेत्रामध्ये सुशिक्षित युवकांमध्ये झाली आहे की शिकल्यानंतर काही चांगलं करायला आपला परिसर सोडून बाहेरच जावं लागतं। ज्या आई वडिलांनी इतकं कष्ट करून त्यांना शिकवलं, मोठं केलं आणि आता ते आपल्या पायावरती उभे राहायला तयार झाले, तेव्हा आणि जेव्हा आई वडिलांना म्हातारपणात त्यांची गरज आहे त्यावेळेस आई वडिलांना सोडून त्यांना बाहेर जावं लागतं आणि परत एक शून्यापासून तिथे भाड्याच्या खोलीत राहणं आणि स्ट्रगल करावं लागतं। ही लाचारी, ही परिस्थिती काही ठीक नाही। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की मला उमेदवारी मिळेल आणि मी हे जे रखडलेल्या प्रोजेक्टचे प्रश्न असो, युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न असो, तर फक्त प्रश्नांचा भाग नाही तर उत्तराचा भाग व्हायची माझी मानसिकता आहे आणि तसं माझे कार्य सुरू पण आहे। त्यामुळे लोक मला नक्की निवडून देतील याचा मला विश्वास आहे। हो, आमची भारतीय जनता पार्टी ही पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा अंत्योदयाचा आदर्श घेऊन काम करणारी पार्टी आहे आणि तिकडे बघा फक्त नानाभाऊ एकटेच उमेदवार आहेत, कारण त्यांनी दुसऱ्या कोणाचं नेतृत्व तिथे उभं होऊ दिलं नाही। बऱ्याच लोक नाराज आहेत काँग्रेस पक्षात पण त्यांच्याकडून, पण भारतीय जनता पक्षात मी आहे आणि माझ्या व्यतिरिक्त अजून पण ताकदीचे उमेदवार आहेत। तर आमची ही एक कलेक्टिव्ह ताकद आहे आणि ही कलेक्टिव्ह ताकद नक्कीच यावेळेस विकासाच्या बाजूने लोकांचं मन वळवण्यात कामात येईल। त्याच्यामुळे आणि अनेक वर्ष तिथे भाजपाची सरकार राहिली आहे, त्याच्या आधी पण जे आमदार होते त्यांनी चांगले काम केले, पण विकासाचा मुद्दा मोठा मुद्दा राहणार आहे। त्यामुळे ही निवडणूक यावेळेस महायुतीचा उमेदवार जिंकेल असा मला विश्वास आहे। महिलांची सुरक्षा ही आमची महायुती सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यावरती काम करत आहे। आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्यांना गरज आहे अशांसाठी लाडकी बहीण योजना पण आहे, परंतु पोलिसांना एम्पॉवर करणे, त्यांना तसे कॅमेरे, व्हेकल्स, त्याच्यानंतर वेगवेगळे अद्ययावत तंत्रज्ञानाने एम्पॉवर करून महिलांच्या सुरक्षेला नेहमीच प्राथमिकता आमच्या महायुतीच्या सरकारने दिली। माझ्या आजोबांपासून जे भंडारा जिल्ह्याचे पहिले राज्यपालांच्या हस्ते सन्मानित शेतीनिष्ठ शेतकरी झाले आहेत। धानाच्या शेतीसाठी त्यांनी गुबार शेतीचे, धान पेरणीचे ते प्रणेते राहिले आहेत। माझ्या वडिलांनी अगदी शून्यापासून सुरू करून आज तिथे मोठं शिक्षण क्षेत्रात वटवृक्ष असं उभारलं आहे आणि हजारो विद्यार्थी आपल्या संस्थेतून शिकून प्रशासकीय असो, प्रायव्हेट सेक्टर्स असो, इव्हन राजनीतीत पण सगळ्या चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत।
वेगवेगळ्या नोकऱ्या तिथे आमच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत तयार झालेल्या आहेत आणि माझं औद्योगिक क्षेत्रात कार्य राहिलं आहे आणि समाजसेवेची माझ्या आजोबांसारखी वडिलांसारखी मला पण आवड आहे. बाबांनी साहित्य क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात तिथे मुलाचं योगदान केलं आहे. मी पण सांस्कृतिक क्षेत्र असो, युवकांसाठी असो, क्रिकेट टुर्नामेंट, कबड्डी, पट, नाटक यांना नेहमी प्रोत्साहन देणे, भजन मंडळी असो, आदर्श गणेशोत्सव स्पर्धा असो, रक्तदान शिबिर, आरोग्याचे रक्त तपासणी शिबिर, दंत तपासणी, निशुल्क चष्मा वाटप अशाच्यात अनेक वर्षांपासून काम करत राहिलो आहे. महारोजगार मेळावा वर्षातून 2दा तिथे भंडारा जिल्ह्यात होतो आणि शेकडो मुलांना तिथून चांगल्या नोकऱ्या लागतात, पण अनफॉर्च्युनेटली त्या बाहेर लागतात, संभाजीनगर, पुणे, मुंबई, गुडगाव अशा ठिकाणी. तर त्या पण इथे लागण्यासाठी काय करावं, इथे रोजगार मोठे निर्मित व्हावे यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे एकंदरीत फक्त राजकीय क्षेत्रातच नाही, पण हे जे आमचं सामाजिक बांधिलकी आहे त्यातून मला असा विश्वास आहे की जनतेच्या मनात मी खरा उतरेल आणि आम्ही पक्ष संघटना म्हणून सगळे एकमेकांना नेहमी सपोर्ट करत असतो, तसे आम्ही एकमेकांच्या मागे ताकदीने उभे राहतो. सगळ्यात पहिले तर इथे एक मोठी कोवर्किंग स्पेस साकोलीला उभी करून तिथे आयटीचं म्हणजे केपीओ, बीपीओ, कॉल सेंटर्स असो, त्याच्यानंतर ई कॉमर्स की ऑनलाईन तिथे घेवाण देवाण व्हायला पाहिजे आणि नंतर वेबसाईट मेकिंग आणि बाकीच्या आयटीच्या जे प्रोफेशन्स आहेत, VFX, ॲनिमेशन यांच्यासाठी तिथे एक मोठी सुविधा तयार करायचा माझा मानस आहे. नंबर 2 आपल्या लाखणीजवळ गडेगाव, राजेगाव आणि साकोली जवळ मुंडीपार हा मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. तहसीलदार साहेबांसोबत आज सकाळीच आमची मीटिंग होती, ती पोस्टपोन झाली, 10 तारखेला आता आहे. हा प्रयत्न असतानाच जी आपली पारंपरिक शेती आहे तर ते करत असताना अन्नदाता बनेगा भोजनदाता म्हणजे नेपियर घास असो, बांबू असो याच्यापासून पहिले ब्रिकेट करून आपल्या इथे विदर्भात इतके पॉवर प्लांट्स आहेत त्यांना व्हाईट कोलचा सप्लाय असो किंवा बायो CNG तिथे तयार करण्याचा आपल्याकडे मोठा जंगल आहे. त्या जागेत CFR जे कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स आहे तिथे हा बायो CNG तयार करून तो विकायचा आणि या क्षेत्राचा विकास करायचा असा माझा मानस आहे. भंडारा जिल्ह्याला तलावाचा जिल्हा पण म्हटलं जातं. ते इथे अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून दुप्पट तिप्पट तिथे मत्स्योत्पादन व्हायला पाहिजे, झिंगे व्हायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपरली मार्केटिंग करून त्याला नीट पॅकेजिंग करून एक्सपोर्ट करायचं, याच्यासाठी माझं बोलणं सुरू आहे. तर पारंपरिक गोष्टींना मग ते कोसा असो, लाख असो, कॉपर असो याला तिथे बढावा मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर दूध उत्पादक शेतकरी आहेत. माझी आजच मी इथे माझी दुसरी भेट होती मापशीमध्ये आणि अगदी मी टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे 7 दिवसांचं बाळ पाहिलं. तर बेस्ट क्वालिटीचा एग आणि बेस्ट क्वालिटीचा सीमेन मिळून जे टेस्ट ट्यूब बेबी तयार होईल ते हायब्रिड गाईच्या पोटात टाकायचं आणि हायब्रिड 2 लिटर 3 लिटर दूध देण्याच्या पोटातून 20 लिटर 22 लिटर दूध देणारी तिथे गाय तयार होईल आणि ही बेस्ट क्वालिटीची राहील. तर हे अगदी 10 पट तिथे दूध उत्पादन वाढेल. ही एकदम क्रांतीच आहे आणि त्याचा मोठा वर्कशॉप आता आम्ही एक साकोली आणि लाखांदूरला पुढच्या आठवड्यात प्लॅन केला आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागले आहेत. बूथ लेवलच्या बैठकी होत आहेत आणि आमचा हा कॅडरचा पक्ष आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एक यावेळेस बदलाव करण्यासाठी सकारात्मक वातावरण असं तयार झालेलं आहे. मला सध्या नागरिकांना एवढाच संदेश द्यावासा वाटतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वतःला लोकांना हे राज्य चालवायला दिलेली संधी आहे याचा पुरेपूर वापर करा आणि याचा वापर आपल्या भविष्याच्या पिढीसाठी करा. आजचा विचार तर कराच करा, पण भविष्य आपल्या मुलांचं आपण कसं बघतो त्यासाठी कोण उमेदवार बरा राहील, काय विजन आहे याचा विचार करून मतदान करायला पाहिजे.